जर तुमची वेट लॉस जर्नी चालू असेल, ज्यामध्ये तुम्हाला खूप सारं प्रोटीन, कमी कॅलरीज आणि हेल्दी टेस्टी असं काहीतरी खायचं असेल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर आता मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, जी डाएट फॉलो करतायत, जे वेट लॉस जर्नी करत आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. तर खूप साऱ्या व्हेजिटेबल ज्या ज्या तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहेत त्या त्या तुम्ही घेऊ शकता. इथे मी रेड बेल पेपर आणि येलो बेल पेपर घेतली आहे, कॅप्सिकम घेतलेली आहे, गाजर घेतलेलं आहे, त्यानंतर बेबीकॉर्न घेतलेला आहे, हे टोमॅटो घेतलेले आहेत. तर हे सगळं आपण असं कट करून घेणार आहे. टोमॅटोला फक्त आपण 2 तुकड्यांमध्ये कट करणार आहे. बाकी सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. इथे मी मीडियम साईजमध्ये कट केलेल्या आहे. तर सुरू करूया तंदूर फ्लेवर व्हेजिटेबल पनीर राईस बॉल. तर ह्या रेसिपीज सुरू करण्याच्या आधी मी आहे रीमा, मी स्वयंपाकाची कामं करते. तुम्ही जर माझे अगोदरचे व्हिडिओ बघितले असेल तर माझ्या रेसिपीमधनं मी तुम्हाला हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज दाखवते. इथे मी बीन्स घेतलेले आहेत, बीन्स पण मी कट करून घेतलेत. सगळ्या व्हेजिटेबल कट करून झाल्यावर एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये बटर टाकायचं. आपल्याला बटर थोडंसंच टाकायचं आहे. त्यानंतर या कढईमध्ये एक एक करून आपण सगळ्या व्हेजिटेबल टाकणार आहोत आणि मस्त अशा सोते करून घेणार आहेत. आपल्याला खूप जास्त ह्या भाज्या शिजवायच्या वगैरे नाही आहेत, फक्त थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. तर हे तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल हा जो राईस आहे हा खूपच टेस्टी झाला होता. मी जिथे काम करते, स्वयंपाकाचं काम मी करते, सध्या 3 घरी मी स्वयंपाकाचं काम करते. तर त्या मॅडम सध्या वेट लॉस जर्नीवर आहेत. तर त्यांची ही जर्नी चालू आहे, ते डाएट फॉलो करतायत, वेट लॉस करतायत. तर तुम्ही पण जर वेट लॉस करत असाल तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मी इकडे बॉईल केलेले कॉर्नसुद्धा ॲड केलेले आहेत. बॉईल कॉर्न नक्की ॲड करा, खूप छान टेस्ट येते. त्यानंतर चिली फ्लेक्सचे पॅकेट्स होते माझ्याकडे, बॉटलमधला चिली फ्लेक्स संपला होता, त्यामुळे मी इथे 2 ते 3 पॅकेट जे चिली फ्लेक्सचे होते ते मी इथे ॲड केलेले. चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त टाकू शकता. तर इथे मी 3 पॅकेट चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. त्यानंतर आपण इथे ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहोत चवीनुसार. तुम्हाला जेवढंच ब्लॅक पेपर पावडर जेवढं तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपण मीठ ॲड करणार आहोत. त्यानंतर मी ओरिगॅनो घेतलेला आहे, पिझ्झा सिझलिंग ओरिगॅनो टाकून छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे. थोडासा चवीसाठी तुम्ही इथे पेरी पेरी मसाला ॲड करू शकता, त्यामुळे पण चव खूप छान येते. त्यानंतर मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा आपण एकदा छानपैकी या सगळ्या भाज्या नीट मिक्स करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. जास्त अजिबात वेळ लागत नाही, फक्त तुम्हाला कटिंग चॉपिंगला थोडासा वेळ लागतो, पण काही जास्त वेळ लागत नाही. थोड्याशा वेळात अगदी 10 मिनटात बनून तयार होते ही रेसिपी. त्यानंतर मी पनीर घेतलेलं आहे, पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आपल्याला ते काही फ्राय वगैरे बटरमध्ये सोते वगैरे काही करायचे नाहीत. आपल्या भाज्या छान अशा फ्राय करून झाल्यावर तिकडे पनीर टाकायचं आणि पनीर पण छान त्या भाज्यांमध्ये मिक्स होऊ द्यायचं, छान परतून घ्यायचं. आणि पनीर परतून झाल्याच्यानंतर हा बॉइल्ड राईस आहे, हा भात शिजून घेतल्यानंतर मी पाणी काढून टाकलं आणि हा राईस मी ह्याच्यामध्ये मिक्स केला आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ह्याच्याबरोबर आपण एक सॉस पण बनवणार आहोत, एकदम हेल्दी टेस्टी असा सॉस बनवणार आहोत आपण ह्या रेसिपीबरोबर खाण्यासाठी. तर ह्या भाताबरोबर तो सॉस खूपच टेस्टी लागतो. त्यानंतर सजवण्यासाठी मी जे 2 टोमॅटो ठेवले होते, 2-3 बेबी टोमॅटो, ते कट करून घेतले आणि ते असे वरून मस्त असं सजवलेलं आहे. 1 मिनटं फक्त झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आणि तयार आहे आपला तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल राईस. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर चला पटापट आपण ह्याच्यासोबत खाण्यासाठी सॉस तयार करूया. तो सॉस तयार करण्यासाठी पण मी इकडे व्हेजिटेबल घेतलेले आहेत. सगळ्यात आधी मी रेड बेल पेपर घेतली, ती मी मिक्सरच्या भांड्यात टाकून कट करून टाकली. त्यानंतर येलो बेल पेपर घेतली, ती पण मी कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकली. येलो रेड बेल पेपर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर मी टोमॅटो घेतलेले, 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी कट करून घेतलेले. ग्रीन सिमला मिरची आपल्याला एकदम थोडीशी घ्यायची आहे, जास्त घ्यायची नाही आहे, आपल्याला बेल पेपर इकडे जास्त लागते. त्यानंतर 2 टोमॅटो मी ह्याच्यात कट करून टाकलेले आहे. हे जे आहे बेबी टोमॅटो, हे मी 2 ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यानंतर लसूण सोलून मी लसूण ह्याच्यामध्ये टाकणार आहे, कांदा टाकणार आहे. तर तुम्ही ह्या सॉसची रेसिपी नीट बघून घ्या. हा सॉस जो आहे, जो मी बनवत आहे, जी आपण मगाशी रेसिपी बघितली तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल राईस, त्याच्याबरोबर हा
सॉस खूप टेस्टी लागतो. तर जर तुम्ही तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल राईस बनवत असाल तर हा सॉस त्यासोबत नक्की बनवा. ह्याला पण अजिबात वेळ लागत नाही. लसूण सोलून टाकल्यानंतर मी थोडीशी शिमला मिरची टाकली, त्यानंतर एक कांदा घेतला साल काढून, ते पण मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकलं. आणि आता आपण ह्याचा सॉस बनवणार आहे. सॉस बनवायला पण अजिबात वेळ लागला नाही. फक्त 5 मिनटात सॉस आपला बनून रेडी झाला. कांदा टाकून झाल्याच्यानंतर इथे मस्त मुकेश भैयाशी गप्पा मारत मारत माझी रेसिपी शूट पण होत होती आणि पटापट ही रेसिपी मी बनवतसुद्धा होती. मी पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय केली आणि मॅडमना खूप आवडलं. थोडंसं पनीर टाकलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे मस्तपैकी असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. स्मूथ अशी आपल्याला ही पेस्ट बनवून रेडी करायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे आणि पनीरमुळे अजून छान असं क्रीमी होतं हे. तर पटकन मी पॅन ठेवला गॅसवर आणि इथं थोडंसं बटर टाकणार आहोत आपण पॅनमध्ये आणि बटर टाकून पटापट आपण आपला हा सॉस रेडी करणार आहोत. बटर आपल्याला एकदम थोडंसं टाकायचं आहे. बटर वितळल्यानंतर लगेचच आपण हे जे आपण प्युरी बनवलेली आहे, म्हणजे हा जो सॉस ग्राइंड केलेला आहे मिक्सरच्या भांड्यात, तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि एक उकळी आल्यानंतर आपला सॉस हा रेडी होणार आहे. बाजूच्या ह्याच्यामध्येच कढईमध्ये तुम्ही बघत असाल आपला तो तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल राईस रेडी आहे. इथे सॉस रेडी झाला की मॅडमचा लंच रेडी झाला आहे. तर असं हा बटर छान वितळल्यानंतर हा मी ना रंगाचा मसाला असतो ना, म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर ती टाकली आहे रंग चांगला येण्यासाठी. आणि तुम्ही थोडंसं तिखट जर तुम्हाला हवं असेल आणखीन तर तुम्ही तिखटासाठी लाल मिरची पावडर टाकू शकता. पण इथे मी ऑलरेडी थोडंसं तिखटच हा मसाला असल्यामुळे मी इथे फक्त कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये जे आपण ग्राइंड केलेलं आहे ते इथे टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि पटापट चांगलं हलवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते देखील मी इथे ॲड केलेलं आहे. कारण ह्या भाज्या आपण ज्या टाकलेल्या आहेत बेल पेपर वगैरे, फक्त एक उकळी आल्यानंतर आपला हा सॉस रेडी होतो. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर थोडीशी काळी मिरीची पावडर टाकायची जर तुम्हाला आवडत असेल तर. जर तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केलं तरी चालेल. आणि आपला हा सॉस रेडी आहे. त्यानंतर मी ह्याच्यात थोडंसं चीज पण टाकणार आहे. चीज ग्रेट करून टाकण्यासाठी क्यूब नव्हते चीजचे, त्यामुळे मी स्लाईस घेतली आणि त्याआधी मी थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकली आणि छानपैकी मिक्स करून घेतलं. चवीपुरतंच टाकायचं, तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं तुम्ही टाका. त्यानंतर मी एक चीजचं स्लाईस घेतलं आणि ते देखील मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर बघा किती टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी आहे आणि एकदम झटपट तयार होते. अजिबात वेळ लागत नाही. एक उकळी आल्याच्या नंतर तुम्ही याच्यात कोथिंबीर ॲड करू शकता तुमच्या चवीनुसार, नाही केली तरी चालेल. पण मला असं आवडतं प्रत्येक रेसिपीमध्ये कोथिंबीर टाकली की त्या रेसिपीला चव पण छान लागते आणि ती दिसते पण छान. पण कोथिंबीर जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केली तरी चालेल. कोथिंबीर टाकल्यानंतर मी इथे चीजचा स्लाईस घेतला आणि तो इथे ॲड केला आणि मस्त असं मिक्स करून घेतलं, छानपैकी असं हलवून घेतलं. तर तयार आहे आपला हा सॉस. कसा वाटली ही रेसिपी सॉसची ते पण सांगा. आणि तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल राईसची रेसिपी कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. चला मग उद्या भेटूया. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.